हाय हॅलो नमस्कार जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज आहे दुसरा दिवस माहेरातील. तर सकाळी लवकर आवरून भाऊबीज मस्त साजरी केली. तो व्हिडिओ बघितलेच असेल तुम्ही. आणि दोन्ही व्हिडिओ एकत्रच करणार होते पण मला वेळ पण झाला होता काल आणि मेन म्हणजे व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता, त्यामुळे हा व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघत राहा. पप्पा त्यांना पण त्यानंतर काकीकडे पण जाऊन आले, थोडंफार शूट केलेलं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर मग थोडंसं काम वगैरे आवरलं, पिलूला झोपवलं आणि मम्मी ते गेले आहे राहणं. त्यांचं थोडंसं काम चालू आहे त्यामुळे तर गाया ओरडतात, त्यांना पाणी वगैरे पाजते. तर झालं तर झाडझूड पण करून घेणार आहे. तर बघू आता मम्मी आली बघते आणि आवडते पटपट. चला मग तुमच्यासोबत पण शेअर करा. आणि थोडंसं मी दाखवलेलं आहे पप्पांचं घर एकदम साधं सिंपलच आहे. आता घराचं काम तिकडे चालू आहे ते पण तुम्हाला दाखवेलच. तर मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं आहे काय आहे ते. धरा माग हो बाई. पप्पा एवढी नाही नाही पुरायची ना का नळी. ये धर का पी. तर मम्मी ते कोणीच घरी नव्हतं, म्हटलं चला पिल्लू पण झोपलेला आहे तर थोडं गायांचं काम आवरूया. तर त्यांना पाणी वगैरे पाजलं कारण वेळ पण भरपूर झालेला होता. त्यानंतर म्हटलं थोडंसं झाडून वगैरे घेऊया. तर मम्मीला पण तेवढंसं काम कमी होईल आणि पुन्हा मग संध्याकाळी पण लवकर स्वयंपाक वगैरे करायचं असतं. आणि कधी कधी काल लाईट नव्हती, म्हटलं आज पण आली तर बरं आहे म्हणून मग इथं मी शेण काढून घेते. आणि पहिले हे कामं तर आम्ही डेली करायचेच, मी म्हणजे दररोजचेच असायचे माझे. का शाळेतून आल्यानंतर 10वी 9वीला असताना पण शाळेतून आल्यानंतर पहिलं गायांचं झाडझूड करून घ्यायची, त्यानंतर घास कापायचा आणि मम्मीला थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून ठेवायचं, म्हणजे कणिक भिजून ठेवायचं. आणि मग बाकीचं मम्मी आल्यानंतर चपाती भाजी करायची. आणि कॉलेजला होते तेव्हा पण घरी आल्यानंतर हे कामं पहिल्यापासूनच केलेले आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही यामध्ये. कारण जेव्हा शाळेतून आलं ना तर हे काम पहिले ड्रेस चेंज करायचं आणि हे कामाला लागायचं. त्यानंतर कॉलेजवरून आल्यानंतर हेच कामं केले आहे मी शेवट म्हणजे कॉलेज पूर्ण होईपर्यंत. त्यामुळे हे कामं सर्व काही इझी आहे आणि मला जमतात आणि त्या काम करण्यामध्ये मला काही वाटत पण नाही. पण कधी कधी काय होतं, जास्त दिवस राहिले मम्मीकडे तर मग हे काम केलं जातं पण 1-2 दिवसात नाही होत. पण म्हटलं चला पिल्लू पण झोपलेलं आहे तर हे काम पटपट आवरून घेते आणि मग मम्मीचं पण काम आवरलं जाईल. तिची पण तब्येत थोडीशी ठीक नव्हती तर पटपट आवरून घेते. आणि थोडंसंच आवरलं असेल मी, म्हणजे थोडंफार आवरलं आणि लगेच पिल्लू उठलेलं आहे, तुम्हाला पण दाखवते मी. तर हे आम्हाला ना रोडच्या तिकडं मम्मीने केलेलं आहे जागा टाकण्यासाठी. तर सगळं कचरा वगैरे तिकडं नेऊन टाकावं लागतं. तिथं गाय वगैरे बांधतात रात्रीच्या, इकडून तिकडे बांधावं लागतं नाही. एका ठिकाणी जास्त मग ओरलं वगैरे होऊन जातं त्यामुळे. आणि तिकडं जी दिसते ना तर ती विहीर आहे, तर त्याचं पण मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवलं. पूर्ण पडून गेलेले आहे तर यावेळेस काही मी जास्त राहिले नाही, त्यामुळे काही सगळं काही तुम्हाला दाखवता आली नाही. तर नक्की नेक्स्ट टाईम मी तुम्हाला घराची सफर नक्की करवेल. आणि मेन म्हणजे घर कसंही असू दे, आपलं घर ते घर असतं. आणि हे खूप आधीचं घर आहे, म्हणजे जवळपास आता किती वर्ष झाले मला पण आठवण नाही, 10-12 वर्षाचे जास्त झाले असेल. मी मम्मीला विचारून नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर बघा इथं पिल्लू लगेच उठून तयार आहे. आणि हा ओटा खूप वेळेस मम्मीने त्यांनी बनवला पण ते उन्हाने काय होतं सिमेंट वगैरे लगेच निघून जातं. पिल्लूची पण झोप झाली, खूप जास्त काही काम आवरलं पण नव्हतं मी, तर लगेच त्याची झोप होऊन गेले. आणि मग तो उठला होता आणि पप्पांनी त्यांचं थोडंसं काम चालू होतं, तिकडं पाईप तुटलेला होता ते बसवायचं. तर मग त्याला म्हटलं चल तुला पण दूध बनवून देते. आणि पप्पांनी त्यांना पण म्हटलं चला तिकडे चहा घेऊन चाललंय तिकडे चहा करून घेतलेला आहे, मम्मीला पण करून दिला. आणि ते यांचं काम चालू आहे. पाणी प्या ना पहिले बाटली. घरी येऊन घर पाल टाईप नाही तिथून सांगा हे करा. मग आता काय लागली इकडे घरी येऊन घर पाल टाईप नाही तिथून सांगा हे करा. आता काय लागली इकडे, त्याला द्या घरी झाकण लावू, माझ्या पप्पाला चहा देते. म्हणजे बसलून झालं, खाली बसू लागते. गोल आणले होते ते काय आणलं ना तेच बसवायचं. मग खाली करून खोदलं होतं कुठं तुरी जवळ. इकडे उचलून घे म्हणतो, उचलून उचलून
बोलो कावला घेतोय सोबत घर पाहायला. काय तर छोटच झालं ना, छोटाच झाला ना. ऐक हा किती मोठी जागा ते वरती. मग हे आहे पप्पांचं नवीन घराचं काम. ते घर तुम्ही बघितलंच असेल तर तो रोडच्या पलीकडे होतं, खूप रोडच्या जवळ होतं. मग चोरी वगैरे खूप वेळ झालेली तिथे राहत असताना, त्यामुळे मग इकडनंच बांधलं आणि थोडंसं मध्ये असल्यानंतर बरं पडतं. तर गुढीपाडव्याला मुहूर्त केलं होतं मी, तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला होता. आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर काम चालू झालं. तर बघा एवढं काम लगेच झालेलं आहे घराचं, नाही तर मग 2-4 वर्ष जातात. तर लवकर म्हणजे पप्पांनी करून घेतलं, कारण मग मागे पडल्यानंतर मागेच पडत जातं. आणि आता एवढं बांधकाम झालेलं आहे, स्लॅब पण टाकून झाला. आता वरच्या रूम बांधायची आहे आणि नंतर मग प्लास्टर वगैरे कलर वगैरे द्यावं लागेल. आणि घराला ना 2-3 वर्ष जातातच खरं म्हणजे काम करण्यासाठी, पूर्णपणे होण्यासाठी. आता बघू लवकर झालं तर बरंच आहे, म्हणजे पटपट होऊन जातं. आणि पूर्ण घर केल्यानंतरच पूजा वगैरे केली ना तर बरं पडतं, नाही तर मग थोडंफार राहिलं ना तर ते काम तसंच मागे पडत चालतं आणि पूर्ण होत नाही. त्यामुळे मी पप्पाला म्हटलं तर पूर्ण करूनच घ्या, जसं ॲडजस्ट होईल तसं, कारण तेच बरं पडतं. आता बघू काय होतं काय नाही. तर बघा इकडे सगळं काही तुम्हाला मी दाखवते. तर इथं हे बेडरूम आहे. तर 2 खिडक्या होत्या, तर पप्पाला म्हटलं एक बंद करा, कारण 2ची काही गरज नाही, कारण खूप मोकळं वाटेल. बेडरूममध्ये पाठीमागे एक असली तरी होऊन जाईल, कारण इकडच्या साईडनी कपाट वगैरे फर्निचर केलं तर मग ती काही उपयोगात येणार नाही. आणि किचनला बरं आहे म्हटलं 2, कारण हा उजेड वगैरे छान येतो किचनमध्ये. हां आले थांब, इकडचं बापरे. किचनची भरपूर मोठी जागा आहे ना, होईल ना किचन मोठं. हां तर इकडं जे आहे, तर इकडं जिना आहे. तर मी म्हणत होते की नव्हतं भिंत घालायला पाहिजे, पण त्यांचं म्हणणं की मग सामान वगैरे ठेवण्यासाठी, नंतर लाईटचं इन्व्हर्टर वगैरे ठेवण्यासाठी मग ते असं पाठीमागे राहून जाईल. आणि ते फर्निचर पुन्हा कधी होतं आणि कधी नाही, त्यामुळे मग इथं भिंत बनवली. बघा ही नसती बनवली ना तर एवढी जागा हॉलची वाढली असती, भरपूर मोठा हॉल झाला असता. पण मग असं पप्पांनी बनवलं. तर बघा बाहेरून असं दिसतंय. आणि पोर्चमध्ये जे होतं ना तर देवघरचं ते बाहेर घेतले, कारण मग हॉल मोठा बनवण्यासाठी. पप्पा काळू चाल चल चल. आबा चंद्र 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 कुठे चंद्र. आभाळ आभाळ आभाळ. चंद्र चला घरी, आता संध्याकाळ झाली. चल चल स्वयंपाक करायचं. चल चल तुला उचलून घेते मी. चल अंधार पडला ना. लाईट नसलं तर किती हाल होते ना. आता चपात्या मग मी अंधारातच करायच्या, भाजी बनवायची, लाईट नाही तर. तर हे घरासमोरचं मी थोडंसं शूट केलं होतं. इकडे झाडे वगैरे आहे. पूर्ण करेल म्हटलं, पण मला नंतर आठवण पण नाही. आणि आम्हाला लगेचच आजच निघायचं होतं, त्यामुळे त्या दिवशीच म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं. आणि बघा पिल्लूसाठी हा नवीन ड्रेस आणला त्याच्या मामाने. तर ते गेले होते ड्रेस आणण्यासाठी. तो मग तो घालून बघत होता, पप्पाला पण दाखवत होता कसा दिसतोय कसा नाही. आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून पिल्लूला ड्रेस कसा दिसतो आहे. तर मला कलर खूप छान वाटला आणि आवडलाही. मला हा कलर फेवरेटच आहे माझा, असंही आवडतोच हा कलर जास्तीचा मला. तर मामाचं त्याच्यावाल्या आणि यांचं चालू होतं कपडे घालायचं काम. तर कसा दिसतोय ड्रेस पिल्लूला, तर बघा कसा दिसतोय. आणि आम्हाला तर नवीन ड्रेस म्हटलं तर दुसरं काहीच लागत नाही, नवीन ड्रेस असेल ना. आणि कसं वाटतं ड्रेस नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता, कसा वाटला तेही कमेंट करून सांगा, कारण दुसरा पण व्हिडिओ आहे पण सगळं मॅच होऊन जाईल. ते आम्ही ट्रॅव्हलिंगचा तर जाणार आहोत, ते मी तुमच्यासोबत थोडंफार काही शेअर करेल. त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ एवढंच तुमच्यासोबत शेअर करूया. तर कारण मग खूप गोंधळ होऊन जातो, बघायला पण मज्जा येत नाही. त्यामुळे मग मी हा एवढंच तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ, नंतर बाकीच्या गोष्टी तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाईम मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेल मी मम्मी त्यांच्याकडे गेल्यानंतर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय.